पकडलाय, तर मी फोन एकदम यांच्या अंगाला लावून पकडलाय असा. तर हा बघू शकता असा ब्लाऊज शिवलेला आहे. इथं जरा पंचकोनी गळा घेतला आहे आणि इथं अशी डिझाईन आहे आणि यासाठीच मी लेस आणलं आहे काल. सोनू 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 आईस्क्रीम बघितली का काय खुश. आणि इथं एक बघा किती मस्त झाडं आहेत का नाही. हॅलो गुड मॉर्निंग, कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर छान सुंदर अशी सकाळ झालेली आहे. तुमचा दिवस पण खूप छान जाऊ दे अशी प्रार्थना करते. तर आता बेड वगैरे आवरून झालेलं आहे, भांडे घासून झालेले आहेत, कपडे धुवायचे आहेत, पूजा झाली आणि आत्ताच जस्ट पावडर लावले. तर बघा घाम किती, घामाला काय ना असं वाटतं ना कधी पाऊस पडते असं झालं मला. तर एवढा भयंकर गरम होत आहे ना. आणि साफसफाई पण बाकी आहे माझी, एवढी मांडणी वगैरे घाण झाल्यात ना. पण आत्ता करून काय फायदा नाही, म्हणून मी थांबले. जेव्हा पाऊस पडणार तेव्हाच करणार, कारण गरमीतनं ना मी तर चक्कर येऊन पडणार. म्हणून आता काय मी साफसफाई सुरुवात करत नाही. डायरेक्ट पाऊस पडणार ना, जरा थंडावा वाटणार तेव्हा मी साफसफाईला सुरुवात करणार, आत्ता नाही करणार. तर चला आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. बघूया दिवसभरामध्ये काय होतं आहे ते. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला आपला सबस्क्राईब करून घ्या आणि आवडली व्हिडिओ तर लाईकसुद्धा करा. गप्पा बस. झालेलं आहे, बोंबील टाकलेत फ्राय करायला, कामं झालेले आहेत. थांब ना. आणि आईंनी काल नूडल्स बनवलेले तर थोडेसे गरम केलेत खायला. आणि याचा काय खेळ चालला इथं. चला चला बस झाला आता, बंद कर. कपडे पण धुवून टाकलेत सुकायला. चल 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 बस झाला. उभा राहा, मी खालचं दाखवत नाही. चड्डी घालायची ना. ये देखो हिंदी हिंदी. कपडे धुतलेत ना ते भिजव. हा चला तुझ्यासाठी बोंबील टाकलेत, बोंबील आणि भात खा. वाजलेत ते म्हणजे 12 आणि थोडेसे नूडल्स खाऊन घेते, म्हणजे बोंबील आणि कालवण नाही टाकतात. बोंबील टाकले. काय कमेंट करो, लाईक करो. काय हॅपी होली. काय दाखवतं आपल्या बाथरूम मध्ये कोण आलेलं गौरांश. काय बोलायला, कोली आलाय कोली. चल चल मी आता खाऊन घेते, मी चालले. ये देखो नको. इसको खाली पड़ना है, हम दिखाते हैं. पानी का भरा बोल. छी नंगा पंगा दिसते. चला हॅपी होली. तर झाले मी क्लासला जायला रेडी. तोंड बिन धुतलं दुपारी, साबणाने तोंड धुवायचं. खूप बरं वाटतं, खूप म्हणजे स्किनला पण आपल्याच खूप चांगलं असतं. तर 2:45 वाजले, 2 वाजता निघणार. जेवण वगैरे झाले आणि काल आईस्क्रीम आणलेली. गौरांचे बॉल बघा इकडे टाकला. काल आईस्क्रीम आणलेली बाबा सगळ्यांसाठी बाबांनी. तर ती माझी राहिलेली, गौरांची पण राहिलेली. तर मग आता ती त्याला देणार आणि मग जाणार. आज जरा लवकर जाते, म्हणजे 2 वाजेपर्यंत निघते. म्हणजे कसं मला तिथं माप वगैरे काढायला भेटेल. नाहीतर मग 2:15ला निघले ना, जाईपर्यंत 2:30 वाजतात. मग एक दिवस तर त्याच्यातच जातो, पेपर कटिंग मग ब्लाऊज कटिंग याच्यातच जातो. शिवायला तर भेटत नाही. मग उद्यापासून शिवायला सुरुवात होणार. असं बघूया कोणी दिला आहे ब्लाऊज. तर त्या काकी माहिती असतील, आम्ही गेलेलो बघा लेडीज
देवींचं दर्शन घ्यायला. त्यात कोळंबकर काकी आहेत ना, त्यांनी ब्लाऊज शिवायला दिलेला आहे आणि माझा झाला आहे तो तुम्हाला आता मी थोडा दाखवते. अजून प्रॉपर असं झाला नाही माझ्या मनासारखा, तरी पण बघूया. तुम्हाला आवडला तर मला सांगा नक्की. तर बघूया आता तुम्हाला आवडतं आहे का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, एक मिनिट असं दाखवते. आणि टीचरची कटोरी काढण्याची जी प्रिन्सेस कटोरीची ती पद्धत खूप आवडली मला. तर थांबा नीट ठेवते आणि मग दाखवते. तर हा बघू शकता असा ब्लाऊज शिवलेला आहे. इथं जरा पंचकोनी गळा घेतला आहे आणि इथं अशी डिझाईन आहे आणि यासाठीच मी लेस आणलं आहे काल. आणि इथं हाताला असं आहे, तरी पण हाताला थोडं मला असं वाटतं आहे की मोठा होते. बघू आता घालून प्रॉपर दाखवेल ना तेव्हा समजेल. तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कसा शिवलेला वाटला आहे. मी पहिल्यांदा असं एकदम फुग्याचे हात शिवलेत. छान वाटते मला. तर तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय ते. आणि पाठीमागे पण काय नाही पानगळ शिवलं आहे, त्याला लेस वगैरे बसवली का मग परत दाखवते तुम्हाला. अजून करायचं त्याला डिझाईन वगैरे. सोनू 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 आईस्क्रीम बघितली का काय खुश. थँक्यू बोल मला. दे मी काढते दे. यो छान आहे ना. तर माझी सुद्धा आहे, तर मी सुद्धा खाते आणि मग जाते. उन्हाळ्यात खायला बरं वाटतं आहे ना. तर आता चालले क्लासला. आणि इथं समोर बघा हा जो गेटच्या बाहेर दिसते ना, इथं एवढं मस्त वाटतं ना. थंडगार असा वारा येतो, पूर्ण झाडं आहेत आणि छान वाटतं. एकदम थंड थंड वाटतं. आणि इकडं शेती लावलेले. चला. आणि इथं एक बघा किती मस्त झाडं आहेत का नाही. आणि इथं रिक्षावाले सुद्धा रिक्षा थांबून मस्त आपले झोपतात. छान वाटतंय का नाही. एकदम थंडगार हवा येते. आणि इकडे आहे हायवे. वॉक चालू करा. तुम्हाला माहिती आहे वहिनी 2 किलो कमी झालं. 95 होतं ना बाबा. एवढं होतं. कुठे टाकू बघ. 95 होतं. हां डॉक्टर घेऊन आता बोलले वॉकिंग चालू करा अजून कमी होईल. पण आता तेच बनलं पण वॉकिंग.
आणि इथं आमच्या गप्पा टप्पा चाललेल्या, असं झालं तसं झालं ते. आणि इकडं माझ्या भाकरीसुद्धा करायला घेतल्यात. क्लासमधून आले, थोडं बसले बाहेरची हवा खाल्ली आणि मग भाकरी करायला घेतल्या. तर अशा प्रकारे माझ्या भाकरी चालू झालेल्या आहेत. आणि आता तयारी केलेली आहे मी. आणि कुठं चालले तर अंकुश बाबा आहे आमचा, त्याला हॉस्पिटलमध्ये बघायला चाललोत. ICUमध्ये आहे. तर बोलो बघून येऊया कसं काय काय आहे ते. तर आता वाजलेत ना 7:15 7:30 वाजायला आलेत. तर आत्ताशी आलेत आणि आत्ता निघायचं. एवढा वैताग येतो ना खरोखर. लवकर गेलं लवकर आलं. एक तर माझा जेवणाचा टाईम असतं 8 8:15चा. आता येऊन जेव्हा किती वाजतील जायलाच. असं आता गेलेत आंघोळीला. आता आंघोळ करते 8 वाजणार निघायला. आणि जाणार होता मी ट्रेनने. बाईकचं सफर आम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळं मग ट्रेननेच जाणार आहोत. एवढे टाईमपास म्हणजे असते ना. व्हिडिओ बनवायला गेले ते आत्ताशे आलेत. आणि आता वाजलेत 7:15 7 वाजता गेलो असतो म्हणजे 8 8:30पर्यंत घरी आलो असतो. तर आत्ता 7:30 पावणे 8 वाजता निघून यायचं कधी. काय बोलून फायदा नाही. तर निघणार आहोत. निघल्यावर जरा बघूया. चला निघालेलो आहोत आम्ही. आणि ट्रेनने नाही बोलतात, 2 व्हीलर. पैसे ठेवा, मला आवडलं काय तर घ्या. छत्रीचे 500 रुपये. खात्रा 100 छत्री घेऊ. आता माझ्या जेवणाच्या टाईमला चालले. माझा जेवणाचा टाईम झाला आहे. एवढा मी जेवले असते पण. चलो त्या ॲक्सिडेंट झाल्यापासून ना 2 व्हीलरवर बसून जायचं बोललं ना तर मी चार ठिकाणी बघत असते. इकडून कुठून गाडी येते कुठून नाही. एवढी भीती वाटते ना मला अजूनपर्यंत. भीती बसते मनात. वाशीलाच जायचं मला आता. बघूया किती टाईम लागतं. आणि निघालो आम्ही 8:15 वाजता. आणि तुम्ही बोलाल की एवढी भीती वाटते तर फोन का पकडलाय. तर मी फोन एकदम यांच्या अंगाला लावून पकडलाय असा. माझा माईक तुझ्या फोनला चालेल. तर आलो आम्ही डॉक्टरकडं जाऊन बघून. आणि बघायला तर नाही देत ICUमध्ये असल्यामुळे, पण चांगलं आहे तब्येत. आज लिक्विड वगैरे दिले त्यांना. आता बघूया. आता आले आणि लगेच बोंबील फ्राय करायला ठेवले यांच्यासाठी. अंड्याचा पोळा बनवलाय मला. हां. आणि याचं काय चाललंय, साईडला घे. त्या गौरांशला भरवायला घेतलंय. साईडला घेते. ये रे चल. गौरांशला ना भरवल्याशिवाय त्या तोंडातच जात नाही. ये होय पप्पा, याला गोष्ट सांगा. ये बाळू. उठ पप्पा, गोष्ट सांगतात बघ. ये बाळू. कोणती सांगता. मी सांगतो तुला. एक असतो अजय, एक असतो विजय. यांची गोष्ट 5 वर्ष झाली इथंच नाचते. एक असतो अजय, एक असतो विजय. आणि अजय विजयला जवळ माहिती पडेल मी त्याची गोष्ट सांगतो. बघ तिला. तसे आमच्या गावात 2 अजय विजय आहेत. एक मराठी आहेत आणि एक भैया आहे. आणि मराठीमध्ये घराच्या समोर झालं. पण ही गोष्ट भैया अजय विजय. चला आता आम्ही जेवण घेतो. तुम्ही कधी जेवणार. अरे बसून जेव. आणि अजूनपर्यंत म्हणजे बसलं की फोन, उठलं की फोन, सगळ्याला A to Z ला फोन लागतो. आता पण फोन चालूच होता. एका साईडला मी बोंबील फ्राय करायला गेलेली तेव्हा बोललो गौरांशला गोष्ट सांगा, कारण उठून जात होता तो. उठ आणि घे. धर, सांडू नको बेडवर.
उठ बसून राहा. झाली तुझी भाकरी संपली. लवकर खा. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.